पण खेडेगावामधला सप्ताह हा इकॉनॉमिकल असावा म्हणून आपण कमीत कमी पैशामध्ये आणि उत्कृष्ट करावा. पण पिंपळनेरकरांनी तो सप्ताह लक्झरी केला. नामदेवा अरे आवाज बसलाय. जेवढं लाकडं आहेत ना सगळे याच्या नावाचे आहेत बरं का. सप्ताहातले इकॉनॉमिकल केलेलं आहे. जसं गाडीचे काही 4-5 मॉडेल असतात. बेसिक मॉडेल आहेत, मधलं मॉडेल आहेत, वरचं मॉडेल आहे, लक्झरी मॉडेल आहेत. तसं जे एक बेसिक सप्ताह केला होता की प्रत्येकाला सप्ताह करता आला पाहिजेत. एखाद्या गावाला असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही करू शकत नाही म्हणून पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून जेवढ्या संख्येने इथं आलेला आहात तेवढ्या संख्येनं बडेवाड्याला येऊन मदत करा. वाढण्याची मदत करा. गाव लहान आहेत, जीव बारीक आहेत आणि माझं पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं बरं का शास्त्री नुसते आकडे घेतात, असं नाही बरं का. बोरकिनी म्हणून आपलं गाव आहे त्या ठिकाणी त्यांना बाबाचं मंदिर बांधता नाही आलं. मग त्यांच्या गावामध्ये वर्गणी केली. जवळपास 93 लाख रुपये वर्गणी झाली आणि 65 लाखाचं त्यांना मी मंदिर बांधून दिलं. जागा घेतली आणि पुन्हा त्याच वर्गणीतले तेवढे पैसे परत केले. तसं आमचं बडेवाडीचं आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही 5 लाख जमा करा, सप्ताहाच्या वेळेस आम्ही तुम्हाला 20 लाख देऊ. पण माझा मुद्दा आहे का, पैसा भगवानगडासाठी फार लहान गोष्ट आहे. तुमच्या भावना ह्या माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही भावना आहेत. आपण आता भगवानगडावर जातीरहित विरहित 40 मुलं आपण MPCचे ठेवलेले आहेत. त्यातले 19 पोरं लागलेत. 19 पोरांच्या. आणि ते पोरं कोणते आहेत? ज्या लोकांना पुण्यात राहता येत नाहीत, ज्या लोकांना मुंबई परवडत नाहीत, क्लास परवडत नाहीत, त्या मुलांसाठी आपण भगवानगड तयार केलेलं आहे. हे भगवान बाबाचं स्वप्न आहेत. एकर विका पण मुलं भगवानगड शिकवतात. आपल्या भागामध्ये तर माहितीच आहेत महाराज, मुलं कॉप्या करून पास होतात. ते खूप वाईट वाटायचं. खेडेगावातली प्रतिभा वायाला जाते. मग 8वी 9वी 10वीचे 15 मुलं परीक्षा घेऊन आम्ही गडावर ठेवतो. त्यांना 4 वेळा नेणं आणणं असते बरं का. सकाळी न्यायचं, सोडायचं, जेवायला आणायचं, पुन्हा शाळेत सोडायचं, पुन्हा घेऊन यायचं. त्यांच्यासाठी एक गाडी आणि एक ड्रायव्हर ठेवलेला आहे. आणि 1.5 लाख लोक महिन्याला आपल्या भगवानगडावर जेवतात. असा अन्नदाता भगवानगड आहे. आणि या सगळ्यांना मुळाशी तुम्ही आहात. आता आम्ही पिंपळनेरला आलेलो आहोत. मगाशी त्यांनी सांगितलं वकील साहेबांनी, आम्ही तुमची लेकरं पहिलेच आहेत म्हणून तर नारळ दिलाय आपण. म्हणून भाऊ आणि बाबामध्ये भेद न करता सगळ्यांना माझं निमंत्रण आहे. आपण भगवानगडावर येत चाला. वारीला या, कार्यक्रमाला या, बाबाच्या पुण्यतिथीला या. पुढच्या वर्षी 26ला दसऱ्याला भारतामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे, ज्ञानोबांचं एवढं मंदिर आपण आपल्या भगवानगडावर बांधतोय. त्या मंदिराचं उद्घाटन आणि भगवानगड स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होतात. त्या निमित्ताने अमृत महोत्सव हे दोन्ही आपण एकत्रित करणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा, मला आमचे बरेच लोक म्हणले माऊलीचं मंदिर बांधतात, बाबाचं नाही. ते बाबाचं असं आहे, आमच्यात मी भांडखोर स्वभाव झालेला आहे. म्हणलं लोक देतात का नाही पैसे माहीत नाही, पण छान वर्गणी जमा झाल्या. भगवान बाबाच्या मंदिराच्या निमित्तानं वर्गणी होणार नाही, पण भगवान बाबाचं नवीन मंदिर नक्की होणार. जी वर्गणी आलेली आहे, येत आहे, याच्यातलाच एक भाग भगवान बाबाच्या मंदिराकरता ठेवलेला आहे ऑलरेडी. आणि मग हे जाहीर करतो मी, ठेवायचं आहे इतकं नाही बरं का, ठेवलेलं आहे. मग माझ्या लक्षात आलं बघा, आपण सगळ्यांनी मिळून माऊलीचं मंदिर बांधलं आणि माऊलीच्या पैशातून आपण बाबाचं मंदिर बांधतो. एवढे बाबा भाग्यवान आहेत. जसं दरवाजात उभा राहिल्यानंतर माऊली दिसतात, तसंच वेशीवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला बाबा दिसले पाहिजेत. कारण की आता तुम्ही खाली जाता, गर्दी होते, दमकोंडी होतो. कुठलीही समाधी निवृत्तीनाथ महाराजांची माऊलींची अशी वर आहे, मग ते भुयार बंद करून
ओपन समाधी करून पाठीमागं विठ्ठलाचं मंदिर ठेवून जसं माऊलीचं आहे तसंच भगवान बाबाचं मंदिर विना वर्गणीचं तयार होणार आहे. या वर्गणीतूनच जेवढी जमा झाली त्याच्यातूनच. मग मला म्हणजे लोक नाही, लोकांना मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं महाराज. किती वर्गणी घेणार तुमच्याकडून? तर ऊस तोडायला जाता, शेती करतात, त्यात तुम्हाला पण राहिलं पाहिजेत, परिवार पण मोठा झाला पाहिजेत. आणि मधुकर पद्धती म्हणतात, एक एक थेंब जसा काढला जातो तर काही प्रमाणात तुमचं घेऊन तुम्हाला अन्नदानाच्या रूपानं, शिक्षणाच्या रूपानं आपण परत करतो. मग आपण सगळ्यांनी गडाला जी काही सहकार्य केलं, गडाला मदत केली, त्याच्याबद्दल आभारी आहेत. आणि आता आपण पिंपळनेरकरांना तुम्ही कधीही बोलवा, मी पहिल्या दिवशी पिंपळनेरकरांना सांगितलं, एवढा चांगला सप्ताह करणाऱ्याच्या गावात जायचं नाही तर कुठं जायचं मग. आणि केवळ या गावाला यांनीच नाहीत, सगळ्यांनी सहकार्य कामाचं केलेलं आहे. वडगाव आहेत, चिंचपूर आहेत, गोमळवाडा आहेत, पाठीमागं काही गावं आहेत, भारजवाडीनी तर लाडूच आणलेले आहेत महाराज, कितीतरी गावांनी आणलेले आहेत. आणि या ठिकाणी जमलेला जो माझा अत्यंत आवडता परिवार आहे तो घाटशीळ पारगावचा आहे. त्यांना फार त्रास झाला बरं का नारळामुळं, आणि घाटशीळ पारगावनी सहन केला. इतके लाडू आणले त्यांनी पहिल्या दिवस, 2 दिवस घाटशीळ पारगावचेच लाडू होते. मग ते गाव ज्याप्रमाणे पिंपळनेर आहे माझ्यासाठी, त्याचप्रमाणे घाटशीळ पारगाव भविष्यात सुद्धा राहील. कधीही पारगावकर आलेले आहेत, कधीही या भगवानगडाला निमंत्रण द्या. भगवानगडाची जी मुलं आहेत ही बाहेरून येऊन तयार, मला याचं इतकं वाईट वाटतंय, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं आहेत. ही जो गाणारा मुलगा आहे तो साताऱ्याचा आहे. आणि समाज वगैरे काही नाही बरं का, तुमच्या डोक्यात कोणीतरी भरवलेलं आहेत. सगळ्या समाजाची UPCची MPCची मुलं आपण गडावर आहेत, लायब्ररी आहेत. फक्त गडाला नावं ठेवण्यासाठी गडाला जातीवादी ठरवू नका, डोक्यातली घाण काढून टाका. जातीवाद करून फायदा घेणारे दुसरे असतात राजकारणी, वारकरी नसतात. जे 19 मुलं आले त्यातला 10 मराठा आहे, जो MPC पास झाला आणि गडावर राहून पास झालेला आहे. आणि सगळ्या समाजाच्या मुलांना महंत केलं आहे. अभ्यास करून बघा, आमचं भालगाव असेल, मिडसांगवी पुढच्या वर्षी सप्ताह आहे मिडसांगवीला, मच्छिंद्रनाथ गडाचा सप्ताह आहे. सगळ्यांनी तिथेही चांगल्या पद्धतीने हजेरी लावा, कुठेही जा. आणि आता नवीन भगवान बाबांचे आवडते एक शिष्य होते सुदर्शन महाराज, ते येऊन गेले, थकलेले आहेत सुदर्शन महाराज खाडे, पाटण सांगवीला. त्या ठिकाणी आमचे काशीनाथ महाराज टोपे महंत होत आहेत पुढं. म्हणून जे डोक्यात घाण बसली ना तुमच्या, जातीवाद वगैरे, ते काढून टाका. सगळ्या समाजाची मुलं आहेत, सगळ्या पद्धतीची मुलं आहेत, गडावर एकोप्याने राहतात. आमच्यात खडे टाकू नका. ज्यांचं कल्याण करायचं त्यांनी या. हा वारकरी संप्रदाय आहेत, जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहेत. पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो, गडाची छेडखानी करू नका. भगवान बाबा जेव्हा पाहतात ना, तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं. पण ते जेव्हा मारतात ना, त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं. 1000 लोकांनी पाहिलेले आहेत महाराज. ज्ञानोबरायांची कृपांकित भगवान बाबा संत आहे, जिथं जातीवाद नाही, काय नाही, सगळी मुलं शिकतात. अशा ठिकाणी आपण जातीवाद करू नका. आणि माझं एक दुसरं म्हणणं फार छान आहे महाराज, ते फार व्यवस्थित ऐका तुम्ही. गडाला देऊ नका काही, पण गडाचं काही तिथंच थांबा, सगळ्या जणांनी थांबा, तिथं जागेवर थांबा. गडाचे आपले शिस्त पाळा. आमची पुण्यतिथी जशी चांगली होते तसं तुम्ही करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सांगण्याचं कारण आहे की ही जागा, पिंपळनेर हा भाग माझ्यासाठी नवीन होता. भगवानगडाच्या परिसरातल्या सगळ्या गावांना हे सगळे सिद्धांत माहिती आहेत, भगवानगडाला सगळे सिद्धांत माहिती आहेत. पण हा भाग थोडा नवीन होता पिंपळनेरकरांना, म्हणून एक गुरुपरंपरा, गडाची माहिती. इथून पुढंसुद्धा या परिसरातल्या लोकांनी कीर्तनकार व्हावं, चांगल्या पद्धतीने जीवन जगावं. अरे थांबा. मनोज कायंदे नवीन आमदार आहेत, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. जितका
भगवानगडाच्या बसू दे तिथं बस. जितका संबंध भगवानगडाचा पारगाव परिसरामध्ये 12 वाड्यामध्ये ना, तितका भगवान बाबाचा संबंध विदर्भामध्ये.